घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतून वाळू देण्यासाठी घरपोच रॉयल्टी पावती द्यावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू. 19 मे पासून नोंदणी प्रक्रियेचा दुसरा टप्पा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा परिसराचा पुनर्विकास होणार. येत्या 8 दिवसात निघणार शासन आदेश. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेंगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यातील 28 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय. या ब्लॉक कालावधीमध्ये कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय. त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये उपनगरीय गाड्या बंद असतील. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरील सवलत यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ई-वाहन खरेदी करण्यात येते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतोय. पुण्यामध्ये ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला 5,66,58,000 उत्पन्न प्राप्त झालंय. तर प्रवाशांकडून या ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळतंय. नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा यासाठी बांधकाम क्षेत्रामध्ये कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्यात. मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आलंय. महावितरणाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे पासून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती काहीशी निवळली असली तरी मोबाईल बंदी कायम आहे आणि तरीही मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं पाहायला मिळतंय. कल्याण आरटीओ हद्दीमध्ये आतापर्यंत 64,292 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. आतापर्यंत सुमारे 1,17,684 अर्ज आले होते. तर 30 जूनपर्यंत मुदत असल्यानं वाहन चालकांना अद्याप संधी असल्याचं आरटीओनं सांगितलं. मुंबईचं फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांग स्नेही असणार आहे आणि आता या पदपथांवर दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टॅक्टाईल पाथ उभारण्यात येणार आहेत. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसंच महापालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी पवई येथे असलेल्या या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. बेस्टच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात वाढ झाली आहे. 3 दिवसात बेस्टचे दररोज 4,000 प्रवासी कमी झालेत. काल बेस्टमधून 21,54,000 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून बेस्टला 2,83,20,000 उत्पन्न प्राप्त झाले. दूरसंचार क्षेत्रात भारतात 300 कोटींच्या मंजूर निधीसह 111हून अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिलं गेलंय. यामुळे देश आता 6G पेटंट दाखल करणाऱ्या जगातील टॉप 6 देशांमध्ये समाविष्ट झाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी दिली. दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई 13 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर म्हणजेच 0.85% आली आहे. कोस्टल रोडवरील वरळीतील लोटस जेटी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक 7 लवकरच पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. या संबंधित प्रस्ताव कोस्टल रोड प्राधिकरणाकडून वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आला असून त्यांच्या नोटिफिकेशन नंतर ही मार्गिका सुरू होणार आहे.
नागपूर, चाकण, भिवंडीसह 10 ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधण्यात येणार आहे. ब्लॅकस्टोन समूहाकडून लॉजिस्टिक पार्क्स आणि हॉरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यामध्ये बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष RK नारायणन यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. PMPMLच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या 1000 बस लवकरच दाखल होणार आहेत. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि PMRDA कडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. CNGवरील एका बसची किंमत 48 लाख रुपये आहे. दररोज 50% प्रवासी ऑनलाईन तिकीट घेऊन नागपूर मेट्रोनं प्रवास करतायत. दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढते. तर या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. 50% तिकीट विक्री ऑनलाईन माध्यमाने होते. ठाण्यातील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली. या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली असून उर्वरित राहिलेली कामं सध्या वेगानं सुरू आहेत. पुणे शहरात पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे शहरात टँकरच्या पाण्याची मागणी वाढली आहे. सोसायट्यांकडून मोठ्या प्रमाणात टँकर मागवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी टँकर चालक आणि मालकाला पाणी पुरवठा करताना ज्यादा शुल्क न आकारण्याच्या सूचना केल्या. ठाणे परिवहन विभागानं यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व बसगाड्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारामध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती शासनानं दिली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार बोळिंज गृहप्रकल्पातील शेकडो घरं ही विक्री वाचून रिक्त पडून आहेत आणि त्यामुळे आता मंडळाकडून या गृहप्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पात जलतरण तलावासह क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळानं निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या 10 दिवसात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट आणि एअरक्राफ्टवर पोलिसांनी बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावर बायोरेमेडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेनं घेतलाय. 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करा असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करतायत. तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. मुंबईतील ITI प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया संचालनालयाकडून सुरू करण्यात येते आहे. राज्यात शासकीय 419 ITI असून त्यात 93,000 प्रवेश क्षमता आहे. ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनी गेल्या 2 महिन्यात खरेदी विक्रीच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. कलाकारांनी प्रामुख्यानं घर आणि कार्यालयांच्या खरेदीवर भर दिला होता. यंदाच्या वर्षी मात्र खरेदीसोबतच बॉलिवूड कलाकार विक्रीचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात करतायत. विलेपार्ले येथील जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम 27 जूनपर्यंत यथास्थित ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र पावसाळा तोंडावर आल्यानं तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरते शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयानं ट्रस्टला त्यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिले. राज्यातील 1,08,156 शाळांपैकी 86% अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळांकडून झाली आहे आणि या नोंदणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून तेथील 98% शाळांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे. विविध समाज माध्यमं आणि डिजिटल माध्यमांवर राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक, समाजात भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांचे फॅक्ट चेक सरकारकडून केलं जाणार आहे. फॅक्ट चेक करून लगेचच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वर्तन करणाऱ्या 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. मागील 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रार आल्या होत्या आणि तक्रारीनंतर मंदिर प्रशासनानं नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले. मात्र उत्तर न मिळाल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.
नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झाली नाहीये. नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत. मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदाही पुराचा धोका कायम आहे. नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते. मुलं आणि मुलींची संख्या पाहिल्यास मुलींच्या तुलनेमध्ये मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी, प्राणहिता, अंतर्वाहिनी, सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजे पुष्कर पर्वाला सुरुवात झाली आहे. आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होते. अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करावीत असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे. मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितली. यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.